हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवते ब्रेडचे कुरकुरीत असे छानपैकी बॉल्स। तर माझ्याकडे हे 3 स्लाइस ब्रेडचे होते आणि आपण जे एक मिनिट आधी आपण हे कट करून घेऊया। हे ब्रेड असे छानपैकी कट करून घ्यायचे। तुम्ही हाताने केले तरी काही हरकत नाही, रफली चॉप करायचे, काही अगदीच असं पाहिजे असं नाही। आणि हे थोडेसे माझ्याकडे ब्रेड काल आपण सँडविच केलं होतं त्याचे हे थोडेसे कट्स राहिलेले, मग हे आपण टाकून द्यायचे नव्हते म्हणून आपण हे पण ह्याच्यामध्ये असे ॲड करणार आहोत। तर हे असे मस्तपैकी ह्याच्यामध्ये असे हातानेच तोडून आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर हे अशा प्रकारे आपण छान एका भांड्यामध्ये असं घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे। मी तुम्हाला सांगते, आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, पण थोडा जास्ती असला तर काही हरकत नाही। मिरची आपल्याला आपल्या तिखटाच्या चवीनुसार घ्यायची आहे। कोथिंबीर, कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे। अद्रक पेस्ट अर्धा चमचा, लसूण पेस्ट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, लाल तिखट, ही लाल मिरची पूड आहे, ही काश्मीरी आहे। तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही साधी सुद्धा घालू शकता। मी ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या घातलेत त्यामुळे मी ही काश्मीरी लाल मिरची पूड घेतलेली आहे। आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे। आणि हे सगळं साहित्य आपल्याला असं छान हाताने कुस्करायचं आहे, मिक्स अगदी करायचं आहे हे। आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा करायचा आहे। पाणी एकदम अगदी असं पटकन टाकायचं नाही, कारण जर पातळ झालं तर मग आपल्याला परत ब्रेड ॲड करावं लागेल। आणि आता माझ्याकडे शिल्लक नाही आहे ब्रेड आता, त्यामुळे आपण बघतच टाकायचं आहे। आपल्याला इतकी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला बॉल बनवून ते तळता आले पाहिजे। तर आता हे आपलं आहे रेडी। आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं, ते तेल गरम झाले का बघूयात। आपण तेल गरम झाले का थोडंसं टाकून बघितलेलं, तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आणि आपल्याला हे बॉल तयार करून ह्यामध्ये टाकायचे आहे। तुम्ही तुमच्या साईजनुसार याचे बॉल करू शकता, छोटे मोठे असे, किंवा वेगवेगळा आकार पण देऊ शकता। मी ह्याला बॉल स्वरूपात आकार दिलेला आहे। तर आपल्याला हे असे मस्तपैकी हे सॉस बरोबर वगैरे, चहा बरोबर, सॉस बरोबर, तुमच्या एखाद्या छोट्याशा भुकेला हे खूप सुंदर आहेत, लागतात खायला आणि कुरकुरीत होतात, मस्त लागतात। प्रत्येक वेळी डाळीचे भजी वगैरे आपण करून खातो, त्याला हे मस्त अगदी शॉर्टकट आहे हा, की आपल्याला डाळीचं खायचं नाही आहे। आणि ब्रेड पण आपला शिल्लक राहिला आहे, 1-2 पीस शिल्लक राहिले की आपण काय करायचं, किंवा ब्रेड क्रम्ससाठी आपण एखादं ब्रेडचे कट्स असतात ते ठेवतो, पण प्रत्येक वेळी काय ब्रेड क्रम्स करू शकत नाही, मग अशा वेळी हा बेस्ट ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे आपले हे आपण जे फर्स्ट राऊंड टाकलं होतं की नाही ते तळून झालेले आहेत। आता आपण सेकंड राऊंड तळून घेऊया आणि मग आपल्याला नंतर मग सगळ्यात शेवटी मग आपण छानपैकी त्याचं गार्निशिंग करूया। तर अशा प्रकारे हे आपले बॉल झालेले आहेत तयार। आता आपण केले होते भरपूर, पण मी जरा असं तळून ठेवले आणि जरा इकडे तिकडे असं गेले जरा, तोपर्यंत मुलांनी थोडेसे खाल्ले। आता लहान मुलांना आपण काही बोलू शकत नाही, जेवढे शिल्लक उरले होते तेवढे मी आता तुम्हाला दाखवते। पण हे अप्रतिम लागतात, कारण हे असेच आहेत, केले ना खमंग वासानच असं वाटतं की पटकन तोंडात टाकावं आणि एक टाकला की दुसरा खावा, तिसरा खावा। त्यामुळे ते अशा प्रकारे माझे आता हे असे झालेले आहेत। तर जेवढे शिल्लक होते तेवढे मी तुम्हाला दाखवते, पण अप्रतिम होतात, तुम्ही नक्की खावा। लहान मुलं अतिशय आवडीनं खातात हे आणि कुरकुरीत लागतात। सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता, मायोनीजबरोबर पण हे खाऊ शकता, अतिशय छान लागतात। तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो असे हे ब्रेडचे बॉल, आणि कसे झाले मला नक्की कळवा। बाय बाय।